आज संपूर्ण महाराष्ट्र ज्या गोष्टीकडे आतुरतेने वाट पाहून बघतोय ती गोष्ट म्हणजे पावसाची. आज बळीराजाने संपूर्ण कामं आटपून घेतलेली आहेत, पण फक्त प्रतीक्षा आहे फक्त पावसाची. कारण पाऊस पडलेला नाही. आज पूर्ण जून महिना उलटलेला आहे, उलटत आलेला आहे, म्हणजे जून महिन्याची एंडिंग चालू आहे, तरी पण अजून पाऊस पडलेला नाही. तुम्ही पाहू शकता माझ्या बाजूला संपूर्ण शेतीचे कामं झालेले आहेत. आणि मेन गोष्ट म्हटलं तर आज महागाई किती वाढलेली आहे. शेतीचे कामं करून कामाला माणसं ठेवून काम पूर्ण करून घेतलेत, पण पाऊस पडलेला नाही. आणि आपला भाग पहिलंच दुष्काळग्रस्त असल्यामुळे, कारण आपण मराठवाड्यामध्ये येतो आणि पाऊस आधीच कमी प्रमाणात पडतो आणि त्यामध्ये पावसाने जर 1 महिना लेट केलं तर पिकं लेटच होणार आहेत. मग शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान आहे. खरं सांगायचं म्हटलं तर पावसाची खूप जास्त गरज आहे. पण आज आपण जागतिक स्तरावर बघितलं तर अल निनो ॲक्टिव्ह झालेला आहे, त्यामुळे दुष्काळाची पण भीती आहे. पण शेतकऱ्याला एक आशा आहे की पाऊस पडणार आहे आणि माझ्या शेताची पेरणी होणार आहे. तर यासाठीच आपण एका ठिकाणी शेतामध्ये आलेलो आहे आणि त्या शेतकऱ्याचं मत जाणून घेणार आहे. आज आपल्यासोबत आहेत अवधूत सर. सर का म्हणतोय, कारण सर इंजिनियर आहेत, मुलांना शिकवतात. मुंबई पुण्यासारख्या सिटीमधून जॉब सोडून आज शेतीकडे वळलेले आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. सरांकडून मत जाणून घेऊ की शेतीमध्ये किती कष्ट करावं लागतात आणि शेतीसाठी किती खर्च लागतो. जवळपास जून संपत आलेला आहे आणि जवळपास शेतीची पूर्ण कामं आटोपलेली आहेत आणि शेतीचा खर्च इतका वाढलेला आहे आणि इनिशियल इन्व्हेस्टमेंट इतकी जास्त प्रमाणात शेतीमध्ये करावी लागते, तरीसुद्धा पावसानं दडी मारलेली आहे आणि हा पाऊस नक्कीच शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आणणार आहे. सर्व अडचणींचा सामना करत करत शेतकरी काहीतरी आशा घेऊन पुढे जात आहे. पाऊस ॲक्च्युली सांगायचं म्हटलं तर 1 महिना लेट झालेलाच आहे. तर आता पुढची परिस्थिती काय असणार आहे? अल निनोसारखं संकट पूर्ण जवळपास जगभर त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात विशेष महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सुद्धा त्याचा फटका बसतो आहे. शेतकऱ्यांनी बराचसा शेतीसाठी खर्च केलेला आहे आणि तरी पावसाची प्रतीक्षा तर आहेच. इतक्या लवकर शासनाला मदत मागणं सुद्धा उचित नाही होणार आहे. पण जे मागच्या वर्षीचे विमेते आहेत त्याच्यासाठी सुद्धा मदत झाली तर चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत होईल. आता ही खूपच बिकट परिस्थिती होत चाललेली आहे शेतकऱ्यांसाठी आणि या परिस्थितीसाठी शेतकरी तर खंबीर असतोच. तुमची शेती कुठं आहे आणि तुमची शेती किती आहे सांगा? 1 एकर आहे. आता शेती कुठं आहे तुमची? तिकडे आहे. आता तुम्हाला शेतीला साधारण खर्च किती येतो? येतो की 25-30 हजार रुपये एकराला. आता एवढा उशीर करतोय पाऊस, 1 महिना तर लेट झालाय पाऊस, पूर्ण जून महिना संपून गेलेला आहे. तर आता तुमचा खर्च तर पुढे वाढणारच आहे, पण उत्पन्न वेळेवर येणार आहे याची तुम्हाला काही हमी आहे का? काय हमी आहे आता? पाऊसच नाही, आता हमीच नाही. काय तुम्हाला वाटतंय आता पाऊस जर वेळेवर नाही पडला तर पुढची परिस्थिती काय असेल? काय बेकार आहे आता परिस्थिती वाटेल सध्या तर. शेतीचे सगळे कामं झालेले आहेत. झालेली. आता तुम्हाला 25-30 हजार खर्च येतो, लेकरांच्या शिक्षणाचा खर्च आहे, घरातला खर्च आहे आणि विशेष सांगायचं म्हटलं तर आपला भाग थोडा पाण्यासाठी दुष्काळग्रस्तच आहे. तर एवढ्या गोष्टी ॲडजस्ट करून तुम्हाला पुढं पावसाळ्याचं पाणी जर हिवाळ्यात वापरायचं असेल तर 1 महिना लेट पाऊस झालाय, तर पाणी आता कसं पुरणार तुम्हाला? काय पाणीच नाही ना. कुठलं पाणी नसल्यामुळे कुठलं पुरव आहे ना. आता अवघड परिस्थिती दिसते तुम्हाला येणारा काळ. सरांनी सांगितल्याप्रमाणे आपला भाग दुष्काळग्रस्त आहेच, पण आपला भाग पावसावर अवलंबून आहे, कारण आपले सगळे पिकं पावसावर अवलंबून आहेत. आणि पाऊस जर 1 महिना लेट होत असेल तर किती गंभीर परिस्थिती आहे, कारण 1 महिना लेट पाऊस आणि त्यात पण अल निनोचा पूर्ण जगभरामध्ये प्रकोप चालू झालेला आहे. तर येणारा काळ अत्यंत कठीणाईपूर्ण आहे आणि कठीण आहे. तो काळ आपल्याला पूर्ण संकटाशी सामोरं जाऊन काढायचा आहे. तरी सरकारकडे पण यांची मागणी आहे की सरकारने विमे व्यवस्थित द्यावे आणि शेतकऱ्याला फुल नाही फुलाची पाकळी मदत करावी. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे. येणारा काळ शेतकऱ्यासाठी संकट घेऊन येतो. प्रत्येक गोष्ट झाली की शेतकऱ्यालाच त्याचा फटका बसतो. सामान्य माणूस आपलं जीवन कसं तरी जगतो, पण शेतकऱ्यासाठी खूप कठीण काळ आहे. चला, देव काहीतरी चांगलं करेल. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि शेतकऱ्याची खरीच अवस्था काय आहे हे जगासमोर आली पाहिजे. संपूर्ण जगाचा पोशिंदा फक्त शेतकरी आहे हे पण कळणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.